नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, क्लास 10th. यापूर्वी आपण 4 भागामध्ये कन्स्ट्रक्शन्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, काही बेसिक कन्स्ट्रक्शन्स आणि टँजंटची कन्स्ट्रक्शन या भागावर चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट, स्पर्शिकेचीच रचना पाहणार आहोत. परंतु टँजंट्स टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड दी सर्कल, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, या घटकावर आज चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण काही स्पेसिफिक एक्झाम्पल घेणार नाहीत, परंतु त्याची मेथड काय आहे त्या मेथडवर आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आणि प्रत्यक्ष ती रचना कशी केली जाते. तर पहा, या ठिकाणी टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड दी सर्कल, सुरुवातीला आपण एक पद्धती समजून घेऊ आणि त्यानंतर त्याच्यावरचं एक एक्झाम्पल पाहू. तर समजा आपणाला विशिष्ट रेडियसचं सर्कल दिलेलं आहे आणि सर्कलच्या सेंटरपासून विशिष्ट अंतरावर एक बिंदू दिलेला आहे, जे अंतर त्याच्या रेडियसपेक्षा जास्त असेल आणि त्या पॉइंटमधून सर्कलला टँजंट ड्रॉ करावयाच्या आहेत, स्पर्शिका काढावयाच्या आहेत. तर समजा आपण रफ फिगर पाहिली तर समजा ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रापासून विशिष्ट अंतरावर पी बिंदू दिलेला आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे आपणाला की पी बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ही आपण रफ फिगर या ठिकाणी ड्रॉ केली. आता या ठिकाणी कोणत्या किमती वगैरे आपण घेतलेल्या नाहीत. त्या सर्कलची रेडियस काय आहे किंवा पॉइंट पी हा त्या सेंटरपासून किती अंतरावर आहे हे आपण घेतलेलं नाही. ते आपण करू शकतो. तुम्हाला दिलेल्या गिव्हन रेडियसचं सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. त्यानंतर पॉइंट पी कसा विशिष्ट दिलेल्या अंतरावर पॉइंट पी कसा घ्यावा याबद्दल आपण चर्चा करू त्या ठिकाणी. मग समजा हीच रचना प्रत्यक्ष करावयाची असेल तर आपण कोणकोणत्या पायऱ्यामधून पुढे जातो, त्याच्या स्टेप्स काय आहेत हे या ठिकाणी पहा. सुरुवातीला आपण गिव्हन रेडियसचं सर्कल ड्रॉ करू विथ सेंटर ओ. त्यानंतर आपणाला काय करावं लागेल की वर्तुळ केंद्रापासून जेवढ्या अंतरावर आपणाला पी बिंदू दिलेला आहे तो पी बिंदू निश्चित करून घ्यावा लागेल. मग त्यासाठी आपण एक करू की ओ मधून बाहेरच्या दिशेनं रे काढूत आणि ओपीचं जेवढं काही डिस्टन्स दिलेलं आहे तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊत आणि ओ बिंदू केंद्र मानून या रेला इंटरसेक्टिंग करणारा आर्क काढू. त्या ठिकाणी आपला पी पॉइंट आहे. समजा हे तुम्हाला 10 दिलेला असेल तर तुम्ही हे 10 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. रेडियस काय दिलेली आहे त्या रेडियस प्रमाणे सर्कल ड्रॉ करा आणि पी बिंदू निश्चित करा. आता या पुढचा भाग
पी मधून आपणाला या सर्कलला टँजंट ड्रॉ करावयाच्या आहेत, स्पर्शिका काढावयाच्या आहेत. मग त्यासाठी काय करावं पहा. या पुढील स्टेप काय आहे किंवा पायरी काय आहे, तर आपण हा ओपी रेषाखंड दुभागणार आहोत, ओपीचा बायसेक्टर काढणार आहोत. आणि ओपीचा बायसेक्टर काढावायचा झाला तर ओपीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन ओ बिंदू केंद्र मानून आपणाला दोन्ही बाजूला आर्क काढून घ्यावे लागतील आणि त्यानंतर पी बिंदू केंद्र मानून पूर्वीच्या आर्कला छेदणारे दुसरे आर्क काढावे लागतील. आणि या आर्कच्या छेदनबिंदूतून जाणारी जर लाईन ड्रॉ केली तर ती लाईन ओपीचा काय असेल, परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. आणि या ठिकाणी जो काही पॉईंट मिळाला एम हा ओपीचा मिड पॉईंट असेल. मग आपण ही रचना करत असताना या पायऱ्या का करायला लागलो याचाही विचार थोडा आपण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण वर्तुळ काढलेले, वर्तुळाबाहेर पी बिंदू निश्चित करून घेतलेला आहे, ओपीचा लंब दुभाजक काढलेला आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि मिड पॉईंट मिळवलेला आहे एम. पुढं काय करतो आपण, एम ओ किंवा एम पी हे दोन्ही अंतर समान असतील एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन एम बिंदू केंद्र मानून एक दुसरं वर्तुळ काढतो किंवा सर्कल ड्रॉ करतो. आता हे सर्कल पूर्वीच्या सर्कलला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतं ते दोन पॉईंट म्हणजे आपले पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतील. मग या पॉईंटला समजा आपण ए म्हणलं, या पॉईंटला बी म्हणलं, तर एक टँजंट सेगमेंट आपला पी ए असेल आणि दुसरा टँजंट सेगमेंट कोणता असेल, पी बी असेल. मग आता या ठिकाणी पी ए किंवा पी बी हे सेगमेंट किंवा त्याला आपण लाईन म्हणू, या टँजंट कशावरून आहेत, तर या ठिकाणी विचार करा की आपण हे जे दुसरं वर्तुळ या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे त्याचा ओपी काय आहे, डायमीटर आहे. आणि ए हा पॉईंट जर आपण ओ पॉईंटला जोडला तर ती रेडियस असेल. म्हणजे या ठिकाणी ओ ए पी हा अँगल 90 डिग्रीचा मिळेल, 90 अंशाचा मिळेल. का, या सेमी सर्कलमध्ये तो काय झालेला आहे, इन्स्क्राइब्ड झालेला आहे. आणि अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, सेमी सर्कलमध्ये जे अँगल्स इन्स्क्राइब्ड झालेले असतात ते कसे असतात, ते राईट अँगल असतात, त्यांचं मेजर 90 डिग्री असतं. हा गुणधर्म आपल्याला माहिती. अर्धवर्तुळातील अंतरलिखित कोन काटकोन असतात. म्हणून या ठिकाणी पी ए आणि पी बी या टँजंट असतील असं त्याचं आपण कारण सुद्धा सांगू शकतो. तर पहा पद्धती काय केली हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष रचना करताना आपल्या पद्धती लक्षात येईल. तर पहा प्रत्यक्ष आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहू की ही रचना नेमकी कशी करावयाची आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर फ्रॉम अ पॉइंट 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम इट्स सेंटर. Construct pair of tangents to the circle and measure their lengths. 6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळाच्या केंद्रापासून 10 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्या आणि त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा आणि त्या स्पर्शिका खंडाची लांबी मोजा.
जे काही तुम्हाला टेंजंट सेगमेंट मिळणार आहे त्याची आपणाला लेंथ मेजर करायची. तर पहा, आपणाला सुरुवातीला 6 सेंटीमीटर रेडियस असणारं सर्कल ड्रॉ करता येईल, काही अडचण नाही. आता सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की पी बिंदू मिळवायचा आपणाला. तर या ओ पासून बाहेरच्या दिशेनं या ठिकाणी किरण काढा आणि नंतर कंपासमध्ये 10 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊन पी बिंदू निश्चित करा. या ठिकाणी या रचनेमध्ये थोडं पी बिंदू निश्चित करण्याची पद्धती थोडी वेगळी दाखवलेली, परंतु आपण या ठिकाणी ओ मधून बाहेरच्या दिशेने किरण काढावा, कंपासमध्ये 10 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यावं आणि त्यानंतर ओ बिंदूपासून 10 सेंटीमीटर डिस्टन्सवर एक आर्क काढावा आणि त्या ठिकाणी पी बिंदू निश्चित करून घ्यावा. आता या ठिकाणी पहा, सरळ सरळ पी बिंदू घेतलेला आहे, परंतु असा आपण घ्यायचा नाही. त्यानंतर ओपी जोडून घ्या. आता ओपी जोडून घेतल्यानंतर पुढं काय करायचं, इथपर्यंतची रचना आपल्या लक्षात आलेली असेल. काय केलं, वर्तुळ काढलं, वर्तुळाच्या केंद्रापासून 10 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू निश्चित करून घेतला. आता पुढं काय, तर या ओपीच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स आपणाला कंपासमध्ये घ्यावायचा आहे, कारण या ठिकाणी आपणाला या ओपी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावायचा आहे. आणि आपणाला माहिती, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ही रचना आपण वारंवार वापरतो. तीच रचना या ठिकाणी आपल्याला करावायची आहे. समजा आपण ओपीचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर काय होईल पहा. मोर दॅन हाफ ऑफ ओपी एवढं डिस्टन्स आपण घेतलेले आणि वरच्या आणि खालच्या दिशेला या ठिकाणी इंटरसेक्टिंग आर्क काढलेले आणि त्या पॉइंटला आपण ए आणि बी पॉइंट असं म्हणणार आहे. त्यानंतर आपण ए बी जोडून घेऊ. आता पहा, या ठिकाणी आपण या ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर हा जो काही पॉइंट मिळाला तुम्हाला, हा त्या ओपीचा मिड पॉइंट असेल. त्याला समजा आपण एम म्हणू. त्यानंतर आपण एम ओ किंवा एम पी एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन आपण दुसरं सर्कल ड्रॉ करणार आहे, जे ओ आणि पी मधून जाईल. आणि एम काय असेल, त्या दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल, सेंटर असेल त्या सर्कलचा. आणि दुसरं सर्कल ज्या ठिकाणी पूर्वीच्या सर्कलला इंटरसेक्ट करील, ते जे काही पॉइंट आहेत इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ टू सर्कल्स, ते आपले पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहेत, ते आपले स्पर्शबिंदू असणार आहेत. मग या ठिकाणी पहा, समजा आपण आता त्या मिड पॉइंटला एम असं म्हणलेले, एम पी एवढा अंतर घ्या आणि दुसरं सर्कल ड्रॉ करा. आता हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी जे काही पॉइंट मिळालेत आपणाला, समजा या पॉइंटला आपण क्यू म्हणू, त्याला आर म्हणू आणि त्यानंतर पी क्यू आणि पी आर जोडून घेऊ, जे तुमचे काय असतील, टँजंट सेगमेंट असतील किंवा टँजंट असतील. मग आता या ठिकाणी आपण यापूर्वी ती प्रॉपर्टी पाहिली. या ठिकाणी हे जे काय आपल्याला पी क्यू असेल किंवा पी आर असेल, हे जे काही टँजंट सेगमेंट मिळणार आहे ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. तर पहा, आता या पॉइंटला आपण क्यू पॉइंट म्हणू आणि त्या वरच्या बाजूला जो पॉइंट दाखवला इंटरसेक्टिंग तो आर, त्यानंतर आपण पी आर
जॉईन करून घेऊ, त्याच पद्धतीनं PR जॉईन करून घेऊ. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही रचना पूर्ण करू शकतो. अँड मेजर देअर लेंथ्स. आता या ठिकाणी याच्या ज्या लेंथ्स आहे त्या लेंथ ऑफ टँजंट इज इक्वल टू PQ इज इक्वल टू PR इज इक्वल टू काय जी तुमची मेजर मिळेल तुम्हाला. या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये 8 सेंटीमीटर मिळेल. आता एक लक्षात ठेवा की कोणतीही जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन करत असताना त्या पाठीमागं गुणधर्म काय असतात, कोणता भूमितीचा गुणधर्म, कोणती प्रॉपर्टी, कोणता थेरम त्या पाठीमागं आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्ही या ठिकाणी PR ला टँजंट का म्हणणार किंवा PQ ही टँजंट कशावरून आहे हे जर आपणाला सांगावायचं असेल तर या ठिकाणी जर आपण R आणि O जोडून घेतला तर या ठिकाणी अँगल ORP, कोणते दोन पॉइंट जोडले, RO, ट्रायंगल मिळाला ORP. तर या ठिकाणी जो काही अँगल होणार आहे हा अँगल हा 90 डिग्रीचा असेल. मग आपल्याला माहिती की वर्तुळाच्या केंद्रातून आपण किंवा स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला कशी असते, लंब असते. म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होतो म्हणल्यानंतर या टँजंट आहे. तर अशा पद्धतीचा आपणाला त्या कोणत्याही कन्स्ट्रक्शनच्या पाठीमागं कोणता भूमितीय गुणधर्म आहे हे सुद्धा माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. तर पहा, अशा पद्धतीनं आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. तर अशा पद्धतीची उदाहरणे आपण सोडवून पहा, कारण टँजंटच्या दोन्ही कन्स्ट्रक्शन्स असतील, खूप सोपे आहेत. आणि यामध्ये ज्या काही स्टेप्स सांगण्यात आलेल्या आहेत त्या स्टेप्स आपण लक्षात ठेवा आणि त्याच्या पाठीमागची कारणंही लक्षात ठेवा. तर आपणाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढावयाची असते हे लक्षात आलेलं असेल. तर अशा पद्धतीच्या उदाहरणांचा सराव करून पहा. धन्यवाद.